आज आपण बनवूया तिखट शेवड्या। उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या शेवड्या आपण बनवत असतो। त्याच्याच तिखट शेवड्या कशा बनवायच्या आपण आज हे बघूया। अगदी सोप्या पद्धतीने, अगदी मोकळ्या पण होतात आणि खायला पण नाश्त्याला खूप चविष्ट वाटत असतात। चला तर बघूया कशा बनवायच्या ह्या तिखट शेवड्या। याकरता आपल्याला घरी उपलब्ध साहित्यच लागत असते। टमाटर कांदे जरी असले तरी ह्या शेवड्या बनत असतात। मी याकरता अर्धे टमाटर, एक कांदा, 4-5 मिरच्या, थोडीशी ढोबळी मिरची, गाजर हे संपूर्ण साहित्य बारीक चॉप करून घेतले आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून त्यात जिरं, मोहरी व शेंगदाण्याचा तडका लावला आहे। शेंगदाणे थोडे तडतडले की त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की बाकीचे जे साहित्य आपण कापून ठेवले आहे, शिमला मिर्च, गाजर, टमाटर, मिरची हे संपूर्ण साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। हे बघू शकता आपल्या कांद्याचा कलर आता थोडासा चेंज झालेला आहे। कांदे कच्चे असायला नको, कांदे थोडे शिजले की यामध्ये आपल्याला जे संपूर्ण साहित्य आपण चॉप करून ठेवले आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। मी 2 प्लेट शेवड्या बनवत आहे, त्याकरता मी 1.5 ग्लास पाणी एकीकडे उकळायला ठेवले आहे। हे बघू शकता आपले साहित्य आता व्यवस्थित शिजले आहे। आता यामध्ये आपण ज्या 2 प्लेट शेवड्या तयार करणार आहोत त्या टाकून घ्यायच्या आहे व या पण थोड्या वेळ झाकून 5 मिनिटं नुसत्या तेलामध्ये शिजवायचे आहे। त्यानंतर आपण जे 1.5 ग्लास पाणी उकळून ठेवले आहे ते उकळलेले पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। तेलामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची आहे। हे बघू शकता आता 5 मिनिटं आपल्या शेवड्या तेलामध्ये झाल्यानंतर आपण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ह्या शेवड्या आपल्याला स्लोवर शिजवायचे आहे। पाणी आटले की 2-3 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपल्या शेवड्या तयार होत असतात। तुम्ही पण करून बघा अशा प्रकारच्या तिखट शेवड्या, मुलांना खायला खूप छान वाटत असतात। आपण जे 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं ते आटलेलं आहे। आता याला प्लेट झाकून आपल्याला 2-3 मिनिटं हे शेवड्या परत शिजवायचे आहे, त्यामुळे ह्या शेवड्या व्यवस्थित शिजतील। अशा प्रकारे आपल्या तिखट शेवड्या बनवून तयार असतात। आता यावर थोडा हिरवा सांबार मी टाकत आहे। अशा प्रकारच्या हे शेवड्या खायला खूप छान वाटत असतात। तुम्ही यामध्ये दही पण टाकू शकता 2 चम्मच, दह्याने पण याची चव खूप छान येत असते। अशा प्रकारे सिंपल सोबर पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तिखट शेवड्या।